खूपच लवकर आलोय. भयानक बोर होणार आहेत मला. झालंय सगळं, आता निघायची वेळ आलेली आहे. चांगले कडकडून 2 बॅग भरलेले आहेत. थोडंसं न्यायचं अवघड आहे. सध्या 2 बॅग आहेत माझ्याजवळ. सध्या लॅपटॉपची मागे एक आहे मोठी लॅपटॉप. चलो बाय बाय रूम. सोबत मला सोडायला येतं. तर बेसिकली ही ट्रेन जर्नी आहे. तुम्ही टायटल आणि थंबनेलमध्ये बघितला. मला ट्रेन कोणती आहे, कुठून कसं जाणार आहे सगळं मी सविस्तर ॲट द टाईम ऑफ ट्रेनमध्ये किंवा जाताना वगैरे सांगेल. आता सध्या तर सांगेल काहीच इच्छा नाही आणि माझा मोबाईल पण ठेवायची इच्छा आहे कारण ओझं खूप होत आहे सध्या. ॲक्च्युली माझा कझन येतोय. TMT मध्ये बसलो होतो पण मी आता उतरावं लागलं मला. जेव्हा PMT मध्ये मी बसलो नुकतंच तिकीट काढलो तितक्यात माझ्या कझनचा फोन आला आणि तो आला होता तिथे जवळपास. हा आहे कझन नितीन भैया आणि मला सोडलं डायरेक्ट स्टेशनपर्यंत. थँक्यू. तर आता नेक्स्ट प्रवास करूया. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. दिस इज उदय उकडे अँड यू आर वॉचिंग पॅशनेट. तर मला जायचं आता लातूरला आणि ट्रेन आहे हडपसर हैदराबाद एक्सप्रेस. मुळात पुणे स्टेशनला खूपदा जाण्यात आलं आहे पण हडपसर स्टेशनला मी पहिल्यांदा आलो आहे. मला वाटलं जरा बऱ्यापैकी मोठं असेल पण हे होत आहे हळूहळू. तितकं मोठं नाही आहे स्टेशन. एखाद्या गावात वगैरे जसं स्टेशन आहे तशा प्रकारचं आहे. आणि ट्रेन या ठिकाणी ही जी आहे हडपसर हैदराबाद अगोदरच येऊन सकाळीच येऊन थांबते. ट्रेन ऑलमोस्ट रिकामी आहे. ट्रेन 3:30ला आहे आणि आता टाईम झालेला आहे 1:45. खूपच लवकर आलोय. भयानक बोर होणार आहेत मला. ट्रेन रिकामी आहे यासाठी मी मास्क काढलाय. ॲक्च्युली पुणे ते लातूर जाण्यासाठी खूप साऱ्या ट्रेन आहेत आणि ऑलमोस्ट खूप साऱ्या ट्रेन हे रात्री जातात. ही जी ट्रेन आहे हडपसर हैदराबाद एक्सप्रेस ही तितकी जी आहे ती दुपारहून जाते. म्हणजे दुपारी 3:30चा टायमिंग आहे आणि पोहोचते 8:53 ऑलमोस्ट 9ला. जवळपास 5.5-6 तासाचा प्रवास आहे आणि भारी आहे, बेस्ट आहे. तर तिकिटाचं जर विचार केला तर मी IRCTC येऊन काढलं होतं. स्लीपरसाठी ऑलमोस्ट 230 आणि GST वगैरे हे करून 250च्या जवळपास मिळून जाईल. आणि जनरल सिटिंगचं वगैरे जर पाहायचं गेलं तर 135 असं समथिंग अमाऊंट होती. ACचं वगैरे तर गेलं तर 600च्या समथिंग, नंतर 800 वगैरे असे प्राईस होते. तर स्लीपरचं ठीक आहे. ही ट्रेन आहे ट्यूजडे, फ्रायडे आणि संडेला. सो येऊ शकतो आपण या ट्रेनने. मुळात मी ट्रेनने येत नाही, ट्रॅव्हल्सने येतो. पण थोडंसं ट्रेन पण ठीक आहेत, चांगल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी ट्रेनच्या समजतात ट्रेनने आल्यानंतर. अजून खूप सारा वेळ आहे. सो एकदा ट्रेन फिरून येतो मी. जस्ट वेळ आहे तर. AC स्लीपरसाठी ही आहे. भारी आहे तसं, प्रोफेशनल थोडंसं. फुल एम्प्टी. प्रवासात बोर व्हायचं नसलं तर प्रवासामध्ये 2 गोष्टी मनोरंजन करतात. एकतर मूव्हीज, पिक्चर्स, वेब सिरीज आणि सेकंड थिंग बुक्स वगैरे. आता कोणी बुक्स वाचत नाही आणि मी वाचतो म्हणल्यास थोडंसं ते वेगळं वाटून जाईल. बुक जरी नसली तर हे वडापाव
खायच्या वस्तू बघितले की थोडंसं भूक लागल्यासारखं वाटतं. सो मी वडापाव घेतलो आहे. बघू, टेस्ट करतो. आवडला असेल तर. तसं महागच असतात वडापाव, पण बेस्ट नाही आहे, पण ठीक आहे. तसं टायमिंग झालेलं आहे, 3:30 वाजलेत. काही क्षणात मे बी ट्रेन इथून निघेल. आणि ट्रेन निघाली आहे. ऑलमोस्ट 3:39 झालेत. 10 मिनिट लेट ट्रेन निघाली आहे इथून. सध्या 5:30 वाजले. दोन जंक्शन पार केले ट्रेननं. आता नेक्स्ट कुर्डुवाडी स्टेशनकडे जाते. क्विक अपडेट. सायंकाळचे 6:15 वाजलेत आणि कुर्डुवाडी जंक्शनहून आम्ही निघतोय, म्हणजे मी निघतोय. नेक्स्ट स्टेशन बार्शी. ऑलमोस्ट आता रात्र झाली आहे, पण ॲट द टाईम ऑफ सनसेट होत होता तेव्हा काही मी रील्स शूट केलो. रील्ससाठी काही व्हिडिओ शूट केलो, जे की तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहायला मिळतील. सो हा आयडिया आहे माझा, उदय कुमार थोडे. या तिथे आपल्या गप्पा रंगतील आणि अजून थोडीशी घट्ट मैत्री होईल. ॲक्च्युली ट्रेनचा टाईम आहे 8:53 आणि ट्रेन ॲक्च्युली 8:30ला आली आणि मी पिक्चर पाहत होतो. मला समजलंच नाही, मी पिक्चरमध्ये गुंक होतो. विंडोज वगैरे सगळ्या बंद होत्या आणि अचानक वाटलं थोडंसं आपापल्या प्रदेशात आलो आहे आपण. ती हवा लागत होती, तो पटकन उतरलो. एनिवे, हा होता हडसर हैदराबाद ट्रेन जर्नी. सो आता मला जायचं आहे घरी, शिवाजी चौक. आजचा ब्लॉग थांबवतो इथंच मी. ही जर्नी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला असंच नंतरच्या कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, धन्यवाद. चेस युअर पॅशन, नॉट युअर पेन्शन. बूम.